राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडलं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. राज्यात सत्तेत असलेले पक्ष काही महानगरपालिकांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जवळपास सर्वच महानगरपालिकांवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय राज्य बघायला मिळालं. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर, जळगाव या महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे राज्याच्या आता नजरा लागल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली इथे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं भाजपा 108 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपानं मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण 10 जागांवर विजय झाला होता. शिवसेना 2 जागांवर विजय मिळाला होता. राष्ट्रवादीला 1 आणि अपक्ष पक्षाला 1 जागा मिळाली होती. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.